सर नमस्कार. शिवजयंती उत्सव पुण्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आपण जुन्नर शहरामध्ये आहोत. सर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, येणाऱ्या शिवभक्तांना आपण काय आवाहन कराल? नमस्कार, जय हिंद. जुन्नर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून मी आपणा सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी होणार आहे. तसेच जुन्नरच्या परिसरातसुद्धा साजरी होणार आहे. त्याकरता सर्व नागरिकांना आमचं विनंती आणि आव्हान आहे की आपण सर्व लोक कायदेशीर व्यवस्थेचे पालन करावे. दुसरी गोष्ट, शिवनेरी किल्ल्यावर जाताना कोणी मद्यपान करून वगैरे कोणी जाऊ नये. किल्ल्यावरती स्वच्छता ठेवावी. तसेच जे स्वयंसेवी संघटना किंवा इतर जे ग्रुप असतील तर सर्वांना मी विनंती करतो की आपल्या मध्यस्थीने किंवा आपल्या मार्फतीने सर्वांनी एकत्रित होऊन किल्ल्यावरती एक स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करावा. परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचा आयोजित करावा कार्यक्रम. तसेच आपण शिवनेरी किल्ला परिसरामध्ये 18 आणि 19ला जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची सोयसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. त्यासाठी मोठे पार्किंग फिक्स केलेलं आहेत. त्याकरिता नारायणगावकडून येणाऱ्या लोकांनी जे घोडेगाव फाटा आहे त्या घोडेगाव फाट्यावर वळून धामणखेल मार्गे ताथेड पार्किंग जी आहे, मोठी पार्किंग आहे, त्या ठिकाणी वाहने पार्क करावीत. किल्ल्यावर जावे. त्यानंतर मग ज्योत घेऊन खाली येऊन नंतर पुन्हा आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावे. दुसरी गोष्ट, ओतूर आणि या परिसरातून जे येणार आहेत पिंपळगाव सिद्धनाथ मार्गे किंवा ओझर मार्गे जे लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी जे रस्त्यावरचे जे मुंडे शाळा आहे तसेच आवटे शाळेचे जे ग्राउंड आहे जे पंचलिंग चौकाच्या पाठीमागच्या बाजूला आहे त्या ठिकाणी, तसेच रस्त्यावरती बरेचसे पार्किंग यापूर्वीचे बंद झाले त्यामुळे आपण बाहेरच्या बाजूला हे पार्किंग करत आहोत. तिथून आपण चालत जाऊन किल्ल्यावर जाऊन तिथून ज्योत घेऊन खाली यायचं आहे. त्या किल्ल्याच्या परिसरात विनाकारण गर्दी होईल असं कुठलंही कृत्य करू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. त्याकरता आम्ही एक व्हिडिओसुद्धा पाठवणार आहोत पार्किंग कसे असणार आहे त्याबद्दलचा. आणि कुठलंही गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि स्वच्छता ठेवावी. कुठले बॅनर वगैरे असतील त्याचीसुद्धा काळजी घ्यावी. कायदेशीरच बॅनर लावावेत. बेकायदेशीर बॅनर लावल्यास त्यांच्यासुद्धा प्रशासनामार्फत नगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. नारायणगाव जुन्नर रस्त्याला जय हिंद कॉलेजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात साईड पट्टीच्या शेजारी दुचाकी वाहनांचं पार्किंग होतं. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचे आता कारवाई आमची आता जे आपण वाणी साहेबांच्या मध्यस्थीने माहिती दिल्यावर आम्ही कारवाई केलेली आहे. आत्तासुद्धा गाड्या लागलेल्या आहेत त्यावरती आम्ही कारवाई करत आहोत. आणि यापूर्वी जर आणखी आम्ही नो पार्किंगसुद्धा बोर्ड त्या ठिकाणी लावला आहे तरीसुद्धा काही लोक मुद्दाम शाळेचं किंवा इतर गोष्टीची टाळाटाळ करण्यासाठी बाहेरच्या बाहेर गाडी घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर गाड्या पार्क करत आहेत. त्यांच्यावरसुद्धा आम्ही वारंवार कारवाई करू आणि त्याचा दंड होईल. आणि 3 वेळा जर कारवाई झाली तर त्यांचं लायसन्ससुद्धा भविष्यात कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी ज्या परिसरात गाड्या लावणारे, कॉलेजच्या परिसरात गाड्या लावणारे यांनी दक्षता घ्यावी. पुन्हा आपले नुकसान झाल्यास त्या सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.